गुड मॉर्निंग, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत आणि आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 2 पोटनिवडणुका अजून आयोगानं जाहीर केल्या गेलेल्या नाहीत. तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. पुणे पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जी आहे ती एनसीपी लढवणार का, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. निवडणुका जाहीर नाही, मात्र लढण्याचा विचार आहे. पुणे पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक एनसीपी लढणार का, याबाबत अजूनही संभ्रम आहे. मवियाच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. तर आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत. थेट आपण गोविंदशी बोलणार आहोत. गोविंद, या संदर्भात काय नेमका निर्णय मवियाच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता? श्वेता, पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघ आणि पिंपरी चिंचवडमधील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे जे भाजपचे आमदार होते त्यांचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि त्यानुसार या सगळ्या संदर्भामध्ये राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे, महाविकास आघाडीची काय भूमिका असणार आहे, याबाबत अजित पवारांना विचारला असता त्यांनी उमेदवार देणार की नाही ही बाब आता गुलदस्त्यात ठेवलेली आहे. त्यांनी म्हटलंय की अजून निवडणुका जाहीर झाल्या नाही, मात्र ज्यावेळेस निवडणुका जाहीर करेल निवडणूक आयोग त्यावेळेस महाविकास आघाडीची बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर उमेदवार द्यायचा की नाही ही आमची भूमिका त्यावेळेस स्पष्ट करू. त्यामुळे ही सगळी बाब अजूनही गुलदस्त्यात आहे. दुसरीकडे जर बघितलं तर पंढरपूरच्या पोटनिवडणुकीला असेल किंवा मुंबईच्या पोटनिवडणुकीत असेल, भाजपची भूमिका सगळ्यांसमोर आली होती. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी या दोन्ही मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जेव्हा जाहीर होईल त्यावेळेस उमेदवार देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. धन्यवाद गोविंद या सविस्तर माहितीसाठी. तर राज्यात महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो आता ऐरणीवर आलेला असताना पुणे शहराच्या नामांतराचा विषय उकरून काढणं योग्य होणार नाही असं म्हणत पुणे काय आता एकट्या दुकट्याचं राहिलेलं नाही. सगळी नावं चांगली आहेत. नामांतरांचा विषय हा संवेदनशील असतो आणि त्यातही नामांतराचा विषय पुढे येत असताना मूळ पुणेकरांच्या मताचा देखील विचार व्हायला हवा असं देखील अजित पवार म्हणाले. तर अजित पवार हे आज सकाळी पिंपरी चिंचवड शहरातील एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेले होते. दरम्यान माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी आपली काही मतं व्यक्त केली. पुणे 18 पगड जातीचे मिनी भारत म्हणून पुण्याकडे बघितलं जातं. एवढा मोठा वर्ग तिथं आहे आणि मग मूळ पुणेकरांची काय अपेक्षा आहे हे पण पाहिलं गेलं पाहिजे, तपासलं गेलं पाहिजे. त्यांची अपेक्षा काय आहे त्यांना विश्वासात न घेता जर बाहेरच्यांनीच अशा प्रकारचा सल्ला द्यायला सुरुवात केली तर थोडंसं अडचणीचं ठरतं. सगळ्यांनी समंजस भूमिका घ्यावी. कुणाच्या बद्दल अनादर अजिबात कुणालाच नाही. सगळी नावं चांगली आहेत, पण पुणेही नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेलं आहे याचाही विचार केला पाहिजे. इव्हन आपलं पिंपरी चिंचवड असताना आपण ज्यावेळेस जातो गुगलवर किंवा कुठेही सोशल मीडियामध्ये तर पिंपरी चिंचवड पुण्याच्याच अंडर दाखवलं जातं. आता PML हे जर बघितलं तर पुणे महानगर असंच पद्धतीचं ते नाव आहे. पुणे मेट्रो त्याच्यात वास्तविक पिंपरी चिंचवडचा 40% वाटा आहे. ही आपली म्हणजे मी आता निगडी टू सांगतोय कात्रज जी पुढे इकडची पण होणार आहे तिकडची स्वारगेट कात्रज होणार आहे. पण त्याच्यामध्ये आपला साधारण 40% होता, तिकडचा 60%. पण बाकीचे आता मेट्रो तिकडच्या भागामध्ये वाढतीये. वनाज टू बाकी रामवाडी वगैरे सगळं. तर ह्या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती आहे की महत्वाचे प्रश्न बाजूला ठेवायचे आणि लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्याच्या करता वेगळे काही इश्यू पुढे आणायचे. हे थोडंसं सगळ्यांनी समंजस भूमिका दाखवली पाहिजे. त्याच्यासारख्या राजकीय पक्षाच्या व्यक्तींना बोलणं हे पण अडचणीचं ठरतं, कारण कुणाचा तरी भावनिक मुद्दा असतो, कुणाचा भावनिक प्रश्न असतो आणि त्याच्यातून बघा
तर आपण पाहिलं अजित पवारांनी म्हटलेलं आहे सामंजस्यानं विचार करून हा विषय जो आहे तो सोडवायला हवा। आपण याविषयी सविस्तर बोलणार आहोत। आपल्यासोबत आहेत ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे। न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत। आणि नामांतराला अजित पवार यांनी एक प्रकारे विरोध दर्शवलेला आहे। तुमचंच पहिली प्रतिक्रिया तुमची काय आहे? पुण्याचं जे नामांतराचा विषय आता पुढे येतोय, तुम्हाला काय वाटतं? नाही, नामांतराचा विषय आता पुढे येत नाहीये। दर वर्ष 2 वर्षांनी काही 1-2 संघटना असा विषय काढतात आणि लगेच थांबतात सुद्धा। त्यांना फक्त ते एक ध्रुवीकरण असतं अपेक्षित आणि ते घडलं की ते शांत बसतात। मुळात अजितदादांच्या आजच्या प्रतिक्रियेचं आपण स्वागत करायला पाहिजे। ते नेहमीच मॅच्युअर्ड प्रतिक्रिया देतात असं आपण आजपर्यंत बघितलंय। मग पुणेकरांकडून मागणी झालेली नाहीये। पुणेकरांकडून कोणीही आजपर्यंत पुण्याच्या नावाला विरोध केलेला नाहीये। असं उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोललं जावं, राजकारणाचा भाग आहे, यापेक्षा वेगळं काही नाहीये। आपण सर्वांनी मिळून या मागणीकडे दुर्लक्ष करावं अशी आमची म्हणणं आहे। धन्यवाद आनंद दवेजी आपल्या या प्रतिक्रियेसाठी। आणि नंतर आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे नाशिकच्या पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजित तांबेंमुळे झालेल्या घोळावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राज्यात मविया सत्तेत असताना ज्या पद्धतीने किमान समान कार्यक्रमावर एकत्र सरकार चालवलं तसाच एकोपा विरोधी पक्षात काम करताना देखील असायला हवा, तरच पुढच्या सगळ्या लढाई मविया एकत्र लढू शकते ही भूमिका शिवसेनेची आहे असं विधान संजय राऊतांनी केलंय। तसंच नाशिकचा घोळ झाला त्यात कुणाला दोष देता येत नाही, अशा प्रकारे काही लोक सगळ्याच पक्षात असतात असं म्हणताना सत्यजित तांबेंवर देखील निशाणा साधलाय। तसेच प्रकाश आंबेडकरांसोबत युतीबाबत शिवसेनेची सुरू असलेली चर्चा मवियात लपलेली नसून महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत निर्णय घेताना समन्वय असणं गरजेचं आहे असंही संजय राऊत म्हणाले। दरम्यान नाशिक पदवीधर निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट करत मातोश्रीवर बैठक होत असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। उद्या जाऊन हे अशा प्रकारे निर्णय घेणार आहेत किंवा त्यांच्या डोक्यात काय चाललंय किंवा भारतीय जनता पक्षानं काय गुप्तपणे कारवाया केल्या आहेत हे प्रत्येक वेळेला आपल्याला समजतं असं नाही। त्याच्यामुळे त्यासाठी काँग्रेस पक्षाला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला आम्ही दोष देणार नाही। आमच्या पक्षात सुद्धा आम्ही याला सामोरं गेलेलो आहोत अशा प्रकारच्या। पण भविष्यामध्ये महाविकास आघाडीनं आणि महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी जर समन्वय ठेवला तर असे प्रसंग येणार नाही। जसं प्रकाश आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये शिवसेनेशी चर्चा सुरू आहे, पण ती लपून नाही राहिली। त्या संदर्भात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना माहिती देत असतो, काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आम्ही माहिती देत असतो। त्यातून जो काय निकाल लागायचा तो भविष्यात लागेल, पण कोणतीही गोष्ट महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेताना महत्त्वाचा हा समन्वयाची भूमिका असणं गरजेचं आहे। देशामध्ये जागरूकता निर्माण होते। मी जम्मूला त्यांच्या यात्रेत सामील होईल आणि देशभरात त्यांच्या भारत जोडो यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळतो, उत्तम म्हणजे प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि मी रोज त्या यात्रेसंदर्भातली माहिती घेत असतो। असं एकही राज्य नाही की जिथे त्यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळाला नाही। या निवडणुका ज्या असतात, पण ही निवडणूक जी आहे नाशिक पदवीधरी बिनविरोध होणार नाही। आता आमची मातोश्रीवर त्या संदर्भात मीटिंग आहे, बैठक आहे आणि आम्ही सगळे मिळून निर्णय घेऊ महाविकास आघाडी म्हणून निवडणूक बिनविरोध होणार नाही। तर संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेले सुजित पाटकर यांच्या कंपनी विरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर इंटरनल हेल्थ केअर कंपनी विरोधात गुन्हा दाखल झालेला असून मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे। कोरोना काळात बनावट कंपनीच्या माध्यमातून कंत्राट मिळविल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता। आणि आता पाहणार आहोत महत्त्वाच्या 18 बातम्या टॉप 18। काँग्रेस नेते सुनील केदार यांना नागपूर सत्र न्यायालयानं 1 वर्षाची शिक्षा सुनावली असून शासकीय अधिकाऱ्याला मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी
केदार यांच्यासह एकूण 4 जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सीमा प्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक झालेली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आंदोलनाचा इशारा समितीने दिलाय. या पार्श्वभूमीवर समितीची महत्त्वाची बैठक झाली असून चलो मुंबईचा नाराही देण्यात आलाय. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 29वा नामविस्तार दिन आहे आणि नामविस्तार दिनानिमित्तानं मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर भीमसैनिक आणि नेते उपस्थित आहेत. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी भीमसैनिकांना तब्बल 17 वर्ष लढा द्यावा लागला होता. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यामधील एका राजकीय पक्षाच्या नेत्यानं पैसे दुप्पट करण्यासाठी लाखो रुपये गुंतवले होते आणि त्यानंतर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच कार्यकर्त्यांच्या मदतीनं पुणे आणि मुंबईतून तिघांचं अपहरण केलं. या प्रकरणी तपासाची सत्र फिरवत पुणे पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणी क्राईम ब्रांचकडून लाईफगार्ड मिट्टू सिंगला अटक करण्यात आलेली असून अखेर सदिच्छा प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 22 वर्षीय सदिच्छा 29 नोव्हेंबर 2021 पासून बेपत्ता होती आणि मिट्टूचा हा या प्रकरणातला मुख्य साक्षीदार आहे. मुंबईमधल्या बँडस्टँडहून ती बेपत्ता झाली होती आणि याच ठिकाणी मिट्टू सिंगला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी श्रद्धा वालकरच्या 23 हाडांचे पोस्टमॉर्टम विश्लेषण केलंय. श्रद्धाची हाडं करवतीनं कापल्याचं अहवालातून स्पष्ट झालंय. तर दिल्लीमधील कंसावाला प्रकरणामध्ये गृह मंत्रालयानं कठोर कारवाई केली आहे. या घटनेदरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या 11 पोलिसांना निलंबित करण्यात आले. कारमध्ये बसलेल्या 4 आरोपींनी मद्यप्राशन केल्याचं फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झालंय. अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्या कैद्याला रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेण्यात आलं. मात्र रुग्णवाहिकेमध्ये त्याला चक्क खाली झोपून अमरावती जिल्हा रुग्णालयात आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातल्या मुंढव्या येथे एकाच कुटुंबामधील 4घांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. आर्थिक नुकसानीमुळे कुटुंबातील 4घांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मृतांमध्ये पती पत्नी आणि 2 मुलांचा समावेश आहे. उधारीच्या पैशाच्या वादातून एका युवकानं आपल्याच मित्राची गळा दाबून हत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सीतेपार गावात घडली आहे. न्यायालयानं आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. कोपरगाव शहरामधील धान्याचे व्यापारी आनंद गंगवाल हे मोटरसायकलवर जात असताना पोस्ट ऑफिस जवळ एका पतंगाला असलेल्या मांजानं त्यांचा गळा चिरलाय. सुदैवानं त्यांचे प्राण वाचलेत. नायलॉन मांजावर बंदी असूनही अनेक दुकानदार छुप्या पद्धतीनं नायलॉन मांजाची विक्री करतायत. तरी पोलीस प्रशासनानं या दुकानदारांचा कसून शोध घेत त्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाते. इगतपुरी परिसरामध्ये असलेल्या जिंदाल कंपनीला आग लागलेली होती. या कंपनीला अग्निशमन विभागानं आग विझवण्याचे 5,66,000चं बिल पाठवल्याचा प्रकार समोर आलाय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या फायनलचा थरार आज पुण्यात रंगणार आहे. कुस्ती स्पर्धेत मॅट विभागामधील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात होणार आहे. तर माती विभागामधील अंतिम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात होईल. महाराष्ट्रातलं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर इथं स्वर्ग अवतरलाय. महाबळेश्वरच्या लिंगमळा भागामध्ये पारा 9 अंशावर पोहोचलेला असून पहाटेच्या सुमारास गवतावरील दवबिंदूंचं हिमकणात रूपांतर झालंय. तर या मोसमात हिमकण दिसण्याची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान कडाक्याच्या थंडीमुळे सौंदर्य सृष्टी पाहायला मिळते. वैष्णोदेवी इथं जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे हेलिकॉप्टर सेवा बंद करण्यात आली आहे. जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करता ही सेवा बंद करण्यात आली आहे.
आणि अमेरिकेमधील अलाबामामध्ये चक्रीवादळामुळे अतोनात नुकसान झाले। चक्रीवादळाच्या तडाख्यात 6 जणांचा मृत्यू झालेला असून शेकडो जणांवर बेघर होण्याची वेळ आली आहे। अमेरिकेमध्ये पुन्हा चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तवला आहे। आणि आता एक मोठी बातमी साताऱ्याहून आहे, ती म्हणजे महाबळेश्वरमध्ये मजुरांच्या टेम्पोला भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। मजुरांनी भरलेला टेम्पो दरीत कोसळला आणि अपघातग्रस्त टेम्पोमध्ये 38 मजूर असल्याची माहिती समोर येते। हे सगळे मजूर रस्त्याच्या कामासाठी बुलढाणा आणि अकोला येथून आलेले होते। तर महाबळेश्वरहून तापोळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर मुगदेव येथील कोठरोशी पुलाजवळ हा अपघात झालाय। अपघातानंतर तातडीने मजुरांना ग्रामस्थांनी बाहेर काढत पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तर जखमींमध्ये लहान मुलांसह 2 गरोदर महिलांचाही समावेश आहे। गंभीर जखमी असलेल्या लहान मुलांवर सातारा येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यवतमाळच्या वणी इथं एका कारच्या बोनेटमध्ये भली मोठी घोरपड आढळल्यानं एकच खळबळ उडाली। या प्रकारामुळे कार मालकाची भीतीनं धांदल उडाली आणि त्यानं तात्काळ सर्पमित्राला पाचारण केलं। सर्पमित्रानेही तब्बल 3 तास अथक प्रयत्न करून या घोरपडीची सुखरूप सुटका केली। तर घोरपडीला बाहेर काढण्यासाठी सर्पमित्राला चांगलीच कसरत करावी लागली। यावेळेस घोरपड पाहण्यासाठी स्थानिकांनी सुद्धा गर्दी केलेली होती। पुणे शहर पोलीस कंट्रोलला कॉल करून पुणे स्टेशनवर दहशतवादी हल्ला होणार आहे अशी खोटी माहिती देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 32 वर्षीय गोविंद मांडे याला तांत्रिक माहितीच्या आधारे कात्रज परिसरातून ताब्यात घेण्यात आलंय। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, या व्यक्ती ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्या व्यक्ती संदर्भात काही अधिक माहिती मिळाली आहे का? जी माहिती मिळते मनाली त्यानुसार हा प्रकार सगळा अनावधानाने घडला असावा अशी माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात आली आहे। ही संबंधित व्यक्ती जी आहे ती काल मनमाडहून येत असताना सोबत पोलिसांसारखे दिसणारे 2 सहप्रवासी होते, त्यांच्याबरोबर त्याची काही वादावादी सुरू होती आणि त्यावेळेस त्यांच्याशी बोलत असताना त्यानं 112 ला फोन करून त्या पोलिसांशी त्या संबंधित व्यक्तींशी त्याच वेळेस तो वाद घालत होता आणि बोलताना मी काही बॉम्ब ठेवायला आलेलो नाही किंवा काय अशा स्वरूपाचं वक्तव्य जे आहे ते कंट्रोलच्या कॉलवर 112 नंबरवर रेकॉर्ड झाल्यामुळे त्यांनी संबंधित माहिती जी आहे ती पुणे पोलिसांना दिली। या व्यक्तीला ट्रॅक करण्यात आलं, तोपर्यंत पुणे स्टेशनची पूर्ण पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर ही खात्री करण्यात आली की हा कॉल जो आहे तो हुक कॉल आहे किंवा माहिती जी आहे ती चुकीची आहे। या संबंधित व्यक्तीला रात्री कात्रज परिसरामधून पुणे पोलिसांनी ताब्यामध्ये घेतले। धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीसाठी। आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे मेगा ब्लॉक संदर्भातली। तर मध्य रेल्वेच्या मुंबईमधील दोन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तसंच पनवेल वाशी हार्बर मार्गावर रेल्वेकडून ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे। तर पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मात्र मेगा ब्लॉकमधून दिलासा देण्यात आलाय। उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय। तर या ब्लॉक कालावधीमध्ये काही लोकल रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने